राम राम मंडळी. मागच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी सावरेदेवांच्या चरणी जी भावना आणि आदर दाखवला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तुमचा प्रतिसाद पाहून एक गोष्ट मनाला खूप भावली, ती म्हणजे बदलत्या जगातही आपली देवावरची श्रद्धा आजही किती जिवंत आहे. सावरेदेव हे आपल्यासाठी केवळ एक देवस्थान नाही, तर आपल्या पिढ्यांचा इतिहास आहे. आपल्या सुखदुःखाचा सोबती आहे. तिथून हायवे जातोय ही काळाची गरज असेलही, पण या मातीत शतकांपासून शांत बसलेल्या देवाला तिथून हलवण्याचा विचार मनात येणं हेच भक्तांच्या मनाला खोलवर दुखावून जातं. कधी कधी विचार येतो, माणूस म्हणून आपण इतके मोठे झालोय का, की आपल्याला जन्माला घालणाऱ्या निसर्गाला आणि देवालाच आपल्या सोयीनुसार आपण विस्थापित करायला निघालो. विकास करा, रस्ते रोध करा, त्याला कोणाचाच विरोध नाही, पण आमच्या देवाचे अस्तित्व मिटवून चालणारा विकास आम्हाला मंजूर नाही. सावरेदेवांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की सर्वांना सद्बुद्धी मिळो. हे पवित्र स्थान जसं आहे तसंच सुरक्षित राहो, कारण हे फक्त एक देवस्थान नाही, तर लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सावरेदेव न्याय करतीलच ही मनाची भावना जर तुमच्याही मनाला पटली असेल तर कमेंटमध्ये जय सावरेदेव नक्की लिहा आणि ही भावना सर्वांपर्यंत पोचवा. जय श्री महाकाल.